कारण सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा आदेश पारित केला तर काय कंटेम होत नाही. सर्वोच्च न्यायालयावर अधिकार आहे. सामान्य व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयावर महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे आणि त्यासाठीच आपण इथे आज परिषद घेतलेली आहे की मुळात महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं म्हणजे फडणवीस सरकारनं अनुसूचित जातीमध्ये जे काही उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे तो आमच्या मते आमचं स्पष्ट मत आहे की तो असंविधानिक आहे, संविधानाच्या विरोधात आहे, संविधानद्रोह आहे आणि म्हणून तो लोकशाहीचा द्रोह आहे. काही लोकांना गृहीत धरलं जातं, इथल्या SC ST OBCना गृहीत धरलं गेलं आणि त्यांच्यावर किती अन्याय अत्याचार केला तरी ते विरोध करणार नाहीत अशी एक मानसिकता या मनोवाद्यांची आहे. आणि म्हणून त्यांनी ह्या लोकशाहीच्या हाऊसमधून म्हणजे विधानसभेतून हा एक प्रयत्न चालवलेला आहे. परंतु आपल्यासाठी स्पष्टपणे इथे सांगतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा पूर्ण निषेध करेल, पूर्ण लढेल, कायम शेवटपर्यंत लढाई लढेल. आणि ही लढाई यासाठी आहे की मुळात संविधानिकदृष्ट्या म्हणजे संविधानामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करता येत नाही असं खास कलम आहे. 338 कलम वाचा, 14, 16 सगळी वाचा. या रेफरन्स जर तुम्ही पाहिलं तरी या संविधानामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही. यासाठी हा पत्रकार परिषदेचा हे आम्ही घेतलेली आहे. दुसरी गोष्ट आंदोलनाबद्दल विचारलात. या आंदोलनात आम्ही ही सुरुवात म्हणून परिषद घेतलेली आहे. या परिषदेचा इशारा जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट मानला आणि ते जर मागे घेतलं उपवर्गीकरण तर आमचं पुढचं आंदोलन आम्ही टाळू किंवा थांबवू. पण जर तसं झालं नाही तर आम्हाला हे आंदोलन महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व अगदी दूरदूरच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जावं लागेल. आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आम्हाला सातत्याने कॉल येत आहेत, आमच्या इथे कधी घेऊ, डेट्स फिक्स होत आहेत. तर त्या बाबतीमध्ये आम्ही ठामपणे सांगू शकतो की अगदी सुरुवातीचं आम्ही 28 तारखेला इथे आझाद मैदानामध्ये आम्ही सुरुवात करत आहोत या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये. कारण या उपवर्गीकरणाच्या विरोधात का आहोत तर मग सांगितलं, एक तर हे असंविधानिक आहे, दुसरं म्हणजे या जातींना अनुसूचित जातीच्या 59 जातींच्या अंतर्गत लढाई लावणं, संघर्ष निर्माण करणं, भांडणं निर्माण करणं आणि त्यांच्या एकमेकांपासून दुरावा निर्माण करणं म्हणजे द्वेष निर्माण करणं, मत्सर निर्माण करणं हा या गव्हर्नमेंटचा ब्राह्मणिक हवा आहे. पेशवाई 1818 संपवली असली तरीसुद्धा पेशवाईचा किडा आज या मनुस्मवादी सरकारच्या मनामध्ये डोक्यामध्ये वळवळतो आहे आणि तो किडा यांना हे असले धंदे करायला लावतो आहे. या सगळ्या यांच्या धंद्यांना बंद करण्याचं आम्ही जाहीरपणे त्यांना आव्हान देतो की हे आम्ही तुमच्या विरोधामध्ये संघर्षामध्ये उतरलेलो आहोत. सुरुवात आहे आझाद मैदानामध्ये आणि इथे कमीत कमी प्राथमिक स्वरूपात घेत आहोत, एक लाक्षणिक घेत आहोत. आणि याचा परिणाम असा आहे की या आंदोलनासाठी जे मुंबईत येऊ शकत नाही त्यांनी आम्हाला ठिकठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्या प्रकारे आम्ही महाराष्ट्रभर आम्ही त्यांच्यामध्ये त्या लोकांसाठी तिथे जाऊन आम्ही आंदोलनामध्ये पुढाकार नेतृत्व करत आहोत. एकूण प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये जर तुम्ही बोलतच नाहीत एखाद्या चुकीच्या गोष्टीबद्दल तर ते दाबली जाईल, ती लोकांवर लादली जाईल आणि म्हणून तिथे छोटा असेल ना मोठा असेल तो आवाज करावा लागेल. समजा की आम्ही सुरुवात करत आहोत आणि हा आवाज दिवसेंदिवस मोठा होईल याची आम्हाला खात्री आहे.